उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि आमचे पत्रकार मित्र, आज आमच्या विशाल परभणीच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आताच काही वेळा अगोदर आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब, आमचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी आणि आमच्या सगळ्यांच्या हस्ते या कार्यालयाचं आताच उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर असंख्य विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जे जमलेलो आहे, आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. मनामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय करावं हे ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेला आहे. या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कार्यकर्ता म्हणून आपले प्रदेशाध्यक्ष इथे आहेत आणि आम्ही सगळेजण, आपण सगळेजण मिळून येणाऱ्या 3 डिसेंबरच्या किंवा 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 डिसेंबरला मतमोजणी, या निवडणुकीच्या मध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काय काम करावं या बाबतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण इथे आलेला आहे. हा आपला हेतू आहे. पण ह्या सभेकडे बघणारा दृष्टिकोन असंख्य लोकांचं वेगळं आहे. काही लोक आपल्याकडे आपल्याला मोबाईलवर आपला हा कार्यक्रम फार बारकाईने बघत असतील, निहाळत असतील की काय शब्द वापरले जात आहेत, काय भूमिका मांडली जात आहे. पत्रकार मित्रांचा आणि ह्या जनसंपर्क कार्यालयाचा काही संबंध नाही. त्याला इथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे, त्याचा काही संबंध नाही. बरोबर आहे ना? मी असो, आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असो, आमचे राहुल नार्वेकर साहेबांना तसं जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल माहित नाही, म्हणून त्यांचं भाषण व्यवस्थित होईल. पण आम्ही नेमकं काय बोलतो त्याच्यामध्ये आमचं चॅनल चालतंय का, त्याच्यावर हे सगळे राग लागलेले आहे. त्यांचा भारतीय जनता पक्षाची काय लेणं देणं नाही. बरोबर आहे? आणि मग लावालावी कशी करायची? काही लोकांनी फोन पण ऑन ठेवलेले आहेत, हे माहिती आहे, कारण मागे आमचेच कार्यकर्ते उभे आहेत. मग आज आमचा कार्यक्रम झाला, लगेच फोन कर